नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्षप्रवेश पाहायला मिळत आहे। या पक्षप्रवेशामुळे भाजपची पावर वाढणार, शरद पवार पक्षाला याचा फटका आणि फायदा दोन्ही बसणार आहे। माजी मंत्र्यांचा 2 मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे 35 वर्षापासून सोबत असलेले राजाभाऊ मुंडे हे पंकजा मुंडे यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षाचा प्रवेश करणार आहे। सांगलीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे हे स्वगृही म्हणजेच भाजपात परत आले आहेत। दोन्ही मुलांसह अण्णा डांगे यांनी भाजपात प्रवेश केला आहे। पुत्र आणि माजी नगराध्यक्ष चिमण डांगेसह अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे। अण्णा डांगे यांनी 20 वर्षापूर्वी भाजपची साथ सोडली होती, मात्र आता पुन्हा स्वगृही प्रयत्नाचा निर्णय त्यांनी घेतला आहे। तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे। गेल्या 35 वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे। आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चित झाला आहे। माजलगाव, धारूर, तेलंगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन आहेत, मात्र पक्षातून डावलले जात असल्याने राजाभाऊ मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला आहे। माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी या गावामध्ये मुंडे कुटुंबाचं राजकीय वजन आहेत, मात्र पक्षातून डावलले जात असल्याने मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडला आहे। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्षप्रवेश होत असल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।